मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसकडून नकार आहे। मनसेला सोबत घ्याल तर आम्ही तुमच्या सोबत येणार नाही, काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना स्पष्टच केलंय असं सूत्रांकडून कळतंय। राज ठाकरे तुमच्या सोबत असतील तर आम्ही तुमच्या सोबत येणार नाही असं काँग्रेसनं उद्धव ठाकरे यांना स्पष्ट केलेलं आहे। आता या सगळ्यावर ठाकरेंची शिवसेना काय प्रत्युत्तर देते याकडे लक्ष असेल। मनसेचं काँग्रेसला वावडे हेच यातून स्पष्ट होतंय। आपली विचारधारा जुळत नाही मनसेसोबत, हे वारंवार काँग्रेस सांगत आली आहे। या सगळ्या मुद्द्यावर शरद पवार यांची देखील काँग्रेसच्या शिष्टमंडळानं भेट घेतली, तसा प्रस्ताव दिला। आता मात्र अर्थात काँग्रेसला सोबत घेत जर तुम्ही असाल तर मनसेला सोबत घेऊ नका, तरच काँग्रेस तुम्हाला साथ देईल असं काँग्रेसनं आता उद्धव ठाकरे यांना स्पष्ट केलं आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडून। स्वप्नील, उद्धव ठाकरे यांचं नेमकं काय उत्तर होतं, यावर काय संकेत आहेत? लागे उद्धव ठाकरे यांच्याकडून महाविकास आघाडी एकत्र आणि यामध्ये राज ठाकरेंना घेऊन पुढे चालावं असं मत एकंदरीत आहे। राज ठाकरेंच्या सोबत महाविकास आघाडीमध्ये जर गेलो तर भाजपला विरोध करता येईल असं एकंदरीत उद्धव ठाकरे यांनी आपलं मत स्पष्ट केलेलं आहे। काँग्रेसकडून राज ठाकरे सोबत असतील तर महाविकास आघाडीमध्ये आम्ही तुमच्या सोबत येणार नाही असं सांगितलेलं आहे। मात्र उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससह राज ठाकरे यांना घेण्यावरती ठाम आहे। तर भाजपला प्रत्युत्तर द्यायचं असलं तर विरोधकांना एकजूट राहणं महत्वाचं आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा स्टँड घेतलेला आहे। मात्र यामध्ये आता काँग्रेस पुढे नक्की काय करतं हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र काँग्रेसचे जे राज्य प्रभारी आहेत चेन्नीताला हे लवकरच शरद पवार यांची सुद्धा भेट घेणार आहेत। या संदर्भात उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे या संदर्भात अंतिम तोडगा जो आहे तो राज्य प्रभारी यांच्या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। निश्चित। स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। एकूणच या सगळ्या मुद्द्यावर आता मात्र महापालिकेच्या निवडणुकीत एक वेगळं समीकरण समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।